Can you see the screen? Have you all started your studies? कारण की आता मार्च महिना येतोय. तुमच्या एक्झाम्स पण लवकरच येतील आता. 1 बाय 1 टेस्ट होणार आहेत. आपलं लेसन संपले की आपण टेस्ट घेणार आहोत. जसं जसं सिलेबस कंप्लीट होतोय तसं तसं आपण टेस्ट घेणार आहोत. So have you all started reading, revising? Okay, there are total 10 lessons. I think there are only 9 lessons and 10th one is glossary. 10th one is only glossary. I think today we will complete our syllabus, if possible. So where we left last time? Can anybody know? Can you tell me? लक्षात आहे का? कुठे आपण थांबलो होतो लास्ट टाइम? आठवत नाहीये कुणालाच? Okay, we have started process-based energy resources. What we have seen? We have seen substance-based energy resources and process-based energy resources. आपण काय पाहत आहोत? एनर्जी रिसोर्सेस, ऊर्जेचे स्रोत, आणि त्याच्यामध्ये सबस्टन्स बेस्ड अँड प्रोसेस बेस्ड. तर वूड, कोल, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस, वेस्ट मॅटर, ॲटम्स, हे जे सगळे फॉसिल्स पासून आपल्याला मिळणारे जे आहेत रिसोर्सेस, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस, वेस्ट मॅटर आणि कोल वगैरे, आणि वूड जे आहे हे कशामध्ये येतात? सबस्टन्स बेस्ड मध्ये. आणि प्रोसेस बेस्ड मध्ये सन, विंड, वॉटर, टाइड्स, हीट फ्रॉम द अर्थ इंटेरियर, याच्यावरती प्रोसेस करून आपण एनर्जी मिळवतो. वी ऑब्टेन एनर्जी फ्रॉम दीज सोर्सेस, लाईक वी यूज sunlight to make solar cooker or solar geyser. We make electricity out of wind energy, water energy, tides. Then heat from earth interior, म्हणजे अर्थच्या आतमध्ये जसं जसं आतमध्ये जाऊ तसं अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज होत जातं, आणि त्या टेम्परेचरचा यूज करून आपण एनर्जी घेतो, एनर्जी ऑब्टेन करतो, किंवा इलेक्ट्रिसिटी वगैरे मिळवतो आपण त्याच्यापासून. तर these are process based energy resources. We have seen cooking on stove with the help of wood, then roasting on coal using coal, roasting using coal, then cooking with the help of kerosene, then cooking in a oven, then cooking on a gas stove. हे सगळे वेगवेगळे एनर्जीचे रिसोर्सेस आहेत. वूड, कोल, केरोसिन, इलेक्ट्रिसिटी. ओव्हन कशावरती चालतो? इलेक्ट्रिसिटीवरती. देन गॅस स्टोव मीन्स एलपीजी. गॅस कशावरती चालतो? एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस. These are different types of energy resources. Then we have seen substance based energy resources. सबस्टन्स बेस्ड एनर्जी रिसोर्सेस मध्ये वूड पाहिलं आपण. वूडचा यूज करून काय केलं जातं? कुकिंग केलं जातं. त्याच्यानंतर कोलचा यूज रेल्वे इंजिन्स मध्ये केला जातो, किंवा
इंडस्ट्रीजमध्ये त्याचा यूज होतो. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कोलचा यूज केला जातो. देन मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅसचा यूज कुठे होतो? लाईक कोल, these were also produced due to Earth's movement. Mineral oil is found under the land surface and also below ocean floor. तर these energy resources कुठे यूज केले जातात? थर्मल पॉवर जनरेशन मध्ये मिनरल ऑइलचा यूज केला जातो. तर मिनरल ऑइल आणि कोल कुठे कुठे इंडियामध्ये कुठे कुठे सापडतो? रिसोर्सेस ऑफ मिनरल ऑइल अँड कोल वी हॅव सीन इन द बेसिन ऑफ गोदावरी. गोदावरी रिव्हर बेसिन मध्ये आपल्याला कोलही, थोडासा कोल पण मिळतो आणि मिनरल ऑइलचे फील्ड पण आहेत तिथे. देन वी हॅव सीन we can find coal field in some states like Jharkhand, West Bengal, the part of Odisha, Chhattisgarh, etc. In some parts of Jammu Kashmir, then Rajasthan, and we have seen mineral oil fields in near Maharashtra, near Mumbai, in the Arabian Sea, and near Assam. आसाम और अरुणाचल प्रदेशच्या मध्ये आपल्याला मिनरल ऑइल फील्ड दिसतात. Remember, then we have seen biogas. What is biogas? Then energy from waste material. बायोगॅस मध्ये आपण पाहिलं होतं की कुकिंग, हिटिंग पर्पज साठी बायोगॅस मधून जो गॅस रिलीज होतो त्याचा यूज केला जातो. जे शेतीमधून जे वेस्ट मटेरियल मिळतं, जसं की फिसेस ऑफ ॲनिमल, डेड लिव्स, शेल्स, किंवा हे सगळे शेल्स म्हणजे टरफले जे असतात शेंगांचे किंवा दुसऱ्या ग्रेनचे जे टरफले असतात, ते त्या बायोगॅस प्लांटच्या आतमध्ये तो सगळा कचरा टाकला जातो आणि तो कचरा काही दिवसांनी गॅस रिलीज होतो त्याच्यामधून आणि त्या गॅसचा यूज करून डे टू डे लाईफच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, कुकिंग, हिटिंग एक्सेट्रा. सेम वे वेस्ट मटेरियल साठी पण एक प्लांट असतो. आपल्या सिटीज मधलं जे वेस्ट मटेरियल आहे, मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणजे शहरांमधलं जे वेस्ट मटेरियल आहे, कचरा, ओला कचरा, मी सांगितलं होतं तुम्हाला, वेट वेस्ट जे आहे ते त्याचं कंपोस्टिंग केलं जातं किंवा मग त्याच्यापासून पॉवर जनरेशन केलं जातं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. देन वी हॅव सीन ॲटॉमिक एनर्जी. युरेनियम वगैरे सारखे जे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये खूप युरेनियम आणि थोरियम हे जे आहेत केमिकल्स, ते जे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्या ॲटम्स मध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी असते, एनर्जी स्टोअर केलेली असते. एनर्जी कॅन बी जनरेटेड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. त्या ॲटम्स मध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी स्टोर्ड असते, मग त्याचा यूज केला जातो. तर ॲटॉमिक एनर्जीचे इंडस्ट्रीज कुठे आहेत? USA, इंडिया, रशिया, फ्रान्स, जपान यूज ॲटॉमिक एनर्जी. देन वी हॅव सीन हायडल पॉवर. रनिंग वॉटरचा यूज करून हायडल पॉवर तयार केली जाते, मीन्स इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते रनिंग वॉटरचा यूज करून. रिमेंबर, आठवलं का सगळ्यांना? Deepika understood. Other students? Aditi also remember. Okay, we will next to the next part. Wind energy. Man has been using this resource since hundreds of years. For example, in sailboats. विंड एनर्जीचा यूज कुठे केला जातो? बोट मध्ये केला जातो. सेल बोट ज्या असतात
वाहतुकीच्या बोट्स ज्या असतात पाण्यामधल्या त्याच्यामध्ये विंड एनर्जीचा यूज केला जातो. विंड एनर्जी चा यूज करून त्या बोटसाठी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. बट नाउ अ डेज विंड एनर्जी इज बीइंग युटिलाइज फॉर पॉवर जनरेशन. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, पॉवर जनरेट करण्यासाठी विंड एनर्जीचा यूज आजकाल सगळीकडे केला जातो. फॉर पॉवर जनरेशन अ विंड स्पीड ऑफ 40 to 50 किलोमीटर पर आवर इज रिक्वायर्ड. एव्हरीबडी पे अटेन्शन हिअर. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. मी विचारणार आहे, रीडिंग घेणार किंवा मग मध्ये क्वेश्चन पण विचारणार आहे मी. ड्यू टू दिस विंड स्पीड द ब्लेड्स ऑफ विंडमिल टर्न जनरेटिंग कायनेटिक एनर्जी. विंडमिल म्हणजे काय असते? एक फॅन सारखं असतं. तिकडे पिक्चर मध्ये दिसतंय. तर विंड जेव्हा 40 to 50 किलोमीटर पर आवर जेव्हा ह्या स्पीडनी विंड असतो, वारा वाहत असतो, त्यावेळेला ह्या विंड मिल्स असतात त्या फिरतात, गोल गोल फिरतात आणि त्याच्यामध्ये एक कायनेटिक एनर्जी तयार होते आणि ती कायनेटिक एनर्जीचा कशामध्ये कन्वर्ट केली जाते? इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट केली जाते. तिथे जनरेटर्स असतात, मोठमोठे जनरेटर असतात आणि त्या जनरेटरचा यूज करून कायनेटिक एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. कायनेटिक एनर्जी म्हणजे ती जी मुवमेंट असते, विंड मिलची मुवमेंट असेल किंवा वरून उंचावरून पाणी पडत असेल, त्या पाण्याची मुवमेंट असेल, तर त्याच्यामधून काय होते? कायनेटिक एनर्जी असते. त्याला गतीज ऊर्जा म्हणतात. कुठली मुव्हिंग जी वस्तू असते त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. म्हणजे ज्या वस्तूला स्पीड असतो त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. जसं एखादं व्हेकल पळत असेल तर त्याला कायनेटिक एनर्जी असते किंवा ही विंडमिल गोल गोल फिरते, फॅन आहे, त्याला त्याच्यामध्ये काय आहे? कायनेटिक एनर्जी. दिस इलेक्ट्रिसिटी कॅन बी युज्ड फॉर ॲग्रिकल्चर, डोमेस्टिक यूज अँड इंडस्ट्रीज. In the states of Maharashtra, Karnataka, Tamil Nadu, etc., windmills have been erected at many places. Windmills कुठे कुठे आहेत? महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू, एक्सेट्रा. देन सोलर एनर्जी. विंड एनर्जीचा यूज केला जातो पॉवर जनरेशनसाठी, हायडल एनर्जी. तसंच सोलर एनर्जीचा पण यूज केला जातो. हे सगळे काय आहेत? प्रोसेस बेस्ड एनर्जी रिसोर्सेस. पहिले आपण सबस्टन्स बेस्ड बघितले, आता हे सगळे प्रोसेस बेस्ड आहे. वी गेट लाईट अँड हीट फ्रॉम द सन. वी हॅव सीन दॅट द intensity of solar energy is maximum in the torrid zone. In a country like India, which is in the torrid zone, there is a lot of scope for using this energy. आपल्याला सन पासून काय मिळते? लाईट पण मिळतो आणि हीट पण मिळते, म्हणजे उष्णता आणि प्रकाश दोन्ही मिळतं. वी हॅव सीन इंटेन्सिटी ऑफ सोलर एनर्जी मॅक्झिमम इन टॉरिड झोन. टॉरिड झोन असतो. टॉरिड झोन म्हणजे समोरचा झोन, ह्याच्या अर्थच्या मधला जो पट्टा आहे विषुववृत्ताचा, इक्वेटोरियल झोन, तिथे सन एनर्जी सगळ्यात जास्त असते. इन अ कंट्री लाईक इंडिया विच इज इन द टॉरिड झोन, इंडिया इज अ लॉट ऑफ स्कोप फॉर युझिंग दिस एनर्जी. आपल्या इथे कसं आहे? टॉरिड झोन आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे खूप सनलाईट मिळतो आपल्याला, त्याच्यामुळे आपण सोलार एनर्जीचा यूज इझिली करू शकतो. देर इज अ सोलर पॉवर प्लांट ॲट साक्री इन धुले डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. तर सोलर पॉवर प्लांट कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये एक साक्री नावाचं गाव आहे धुळे जिल्ह्यामध्ये, तिथे हा प्लांट आहे. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री. Devices like cookers, lamp, heaters, vehicles can be run on solar power. सोलर पॉवर वर कुकर चालतात, लॅम्प्स लावू शकतो आपण, हीटर्स, व्हेकल रन होतात. द जनरेशन ऑफ सोलर पॉवर डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ सन रेज अँड ड्युरेशन ऑफ सनशाईन. तर मोस्टली आपले जे बरेचसे वॉचेस जे असतात ते सुद्धा सोलर वरती चालतात किंवा कॅल्क्युलेटर्स असतात. सनलाईट मध्ये ठेवायचं असतं कॅल्क्युलेटरला थोडा वेळ आणि मग ते वर्क होतं कॅल्क्युलेटर. तर हे सनलाईट म्हणजे त्याच्या खाली एक चिप असते कॅल्क्युलेटर मध्ये, छोटीशी चिप असते, त्याच्यावरती सनलाईट पडते आणि मग त्याच्यामध्ये पॉवर क्रिएट होते कॅल्क्युलेटर मध्ये.
तुम्ही पाहिले असतील कधी सोलर एनर्जीवर चालणारे कॅल्क्युलेटर्स. तर हे सोलर एनर्जी कशावरती डिपेंड आहे, तर इंटेन्सिटी ऑफ सनरेज, म्हणजे सनरेज किती पॉवरफुल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त सनलाईट भेटेल आणि त्यामुळे आपण सोलर एनर्जी पण जास्त क्रिएट करू शकू. पण तेच जर आपण रेनी सीझन असेल तर त्यावेळेला सनरेज कमी असतात किंवा सन दिसतच नाही. मोस्टली वातावरण कसं असतं, क्लाउडी असतं, तर त्यावेळेला सन एनर्जी आपल्याला जास्त भेटत नाही. तर ह्याचा एक ड्रॉबॅक आहे, सन एनर्जीचा हा एक ड्रॉबॅक आहे की आपल्याला सन एनर्जी फक्त जेव्हा सनलाईट असतो जास्त त्यावेळेला मिळू शकते. टायडल एनर्जी. व्हॉट इज टायडल एनर्जी? टाइड्स म्हणजे काय, तर लाटा, समुद्राच्या लाटा ज्या असतात त्यांना टाइड्स. तर ह्या तुम्ही बघितल्या असतात, समुद्राच्या लाटा कशा असतात, खूप स्पीडनी वरती खाली होत असतात, त्याच्यामध्ये खूप स्पीड असतो. म्हणजेच काय असतं त्याच्यामध्ये पण कायनेटिक एनर्जी असते, मूव्ह होत असतात ना. सी वेव्ह ज्या असतात त्या मूव्ह होत असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. आणि कायनेटिक एनर्जीचा यूज करून मग पॉवर जनरेशन केलं जातं. जिथे जिथे मुवमेंट आहे तिथे कायनेटिक एनर्जी आहे. Sea waves and tides are movements of ocean water that go on continuously. The technology has now been developed to generate power with the help of speed and force of waves. तर ओशन मधल्या ज्या लाटा आहेत त्या कंटिन्युअस आहेत, कायमस्वरूपी त्या लाटा क्रिएट होतच असतात. अ टेक्नॉलॉजी हॅज नाव बीन डेव्हलप टू जनरेट पॉवर विथ द हेल्प ऑफ स्पीड अँड फोर्स ऑफ वेव्ह. तर ह्या वेव्हचा स्पीड आणि फोर्स याचा यूज करून पॉवर जनरेट केली जाते आजकाल. हेअर टू इलेक्ट्रिसिटी इज ऑब्टेन फ्रॉम कायनेटिक एनर्जी. आताच मी तुम्हाला सांगितलं की कायनेटिक एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. दिस एनर्जी इज पोल्युशन फ्री अँड एव्हर लास्टिंग. ही जी एनर्जी आहे टाइड्सचा यूज करून पोल्युशनचा तर काही प्रश्नच नाहीये. जसं आपण सबस्टन्स बेस्ड जे आहेत सगळे एनर्जी रिसोर्सेस, वूड, कोल, मिनरल ऑइल, त्याला जेव्हा बर्न करतो तेव्हा त्याच्यातून पोल्युशन होतं, धूर वगैरे होतो. तसं हे जे प्रोसेस बेस्ड जे आहेत, म्हणजे टाइड्सचा यूज करून सोलर एनर्जी किंवा विंड मिल, याच्यामध्ये पोल्युशन नाहीये, तर पोल्युशन फ्री आहेत. हे सगळे जे रिसोर्सेस आहेत पोल्युशन फ्री आहेत. इट कॅन बी युज्ड ऑन अ लार्ज स्केल इन पेनिन्सुलर कंट्री लाईक इंडिया. तर भारतासारख्या काय बोलतो आपण, द्विपदीय असं काहीतरी बोललं जातं त्याला. तर भारतासारख्या देशामध्ये याचा म्हणजे आपल्याला द्वीप आहे ना, आपल्या इथे बाजूनी खूप सारा समुद्र आहे, आपल्या आजूबाजूला ओशन्स आहे, आपल्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. तर समुद्राच्या पाण्याचा यूज करून त्यामुळे आपल्याला टायडल एनर्जी आपल्या इथं खूप जास्त आहे. सोलर एनर्जी जशी खूप जास्त आहे तसंच टायडल एनर्जी पण खूप आहे. त्याच्यामुळे त्याचा यूज करून आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते, पॉवर जनरेशन होऊ शकतं. तर असे ओशन्स मध्ये असे प्लांट्स लावले जातात, पॉवर जनरेशन प्लांट्स लावले जातात ओशन मध्ये, आणि त्याचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. अंडरस्टूड? Why you have joined late? ऋतुजा, धनश्री. काय प्रॉब्लेम होता? Why you have joined late? ओके ओके, sorry for late. Okay, so I want somebody to read next part. Dhanashri, can you read? Yes, ma'am.
ओके. स्टार्ट रीडिंग. From groups of 5 to 8 each. नाही, तिथून नाही रीड करायचंय. डू यू नो चाललंय आपलं. मॅम म्हणजे थोडी लक्ष नाहीये तुमचं. ब्लर दिसते. ब्लर दिसतंय. हो थोडं. आता दिसतंय. यस. लक्ष द्यायचंय. वन बाय वन मी पॅराग्राफ, सेंटेन्स टू सेंटेन्स मी सगळं तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करते, इंग्लिशमध्ये पण सांगते. तुम्ही लक्ष नाही दिलं तर लेसन नाही समजणार आहे. ओके, रीड. There are some large scale solar energy projects. Ma'am, ॲग्वा कॅलियंट सोलार प्रोजेक्ट. ओके. Adwa Calian Solar Project, Arizona, USA. California Valley Solar Unit, California, कॅलिफोर्निया. USA. Golmud Solar Park, China. Charanka Solar Park, Patan, Gujarat. Wellspun Energy Project, Madhya Pradesh. ओके, हे सगळे काय आहेत? सोलर एनर्जी प्रोजेक्ट आहेत, जिथे सोलर एनर्जी जनरेट केली जाते. ते सगळे प्रोजेक्ट आहेत. ओके, नेक्स्ट. Geothermal energy. Hot water springs have always been an object of क्युरिओसिटी. curiosity for man. They can be seen at Unapado. What is that? वज्रेश्वरी. Vajreshwari, Manikaram, etc. The temperature in the earth interior increase by 1 degree सेल्सियस. 1 degree C at a depth of every 32 meters. Man has now developed a process whereby this underground heat can be utilized to generate power. One such project is located in Manikaram, Himachal Pradesh in India. All the above energy resources are abiotic. They cause minimum pollution. They are also known as इनएक्झॉस्टिबल. inexhaustible energy resources. ओके. सो जिओथर्मल एनर्जी म्हणजे काय? हॉट वॉटर स्प्रिंग्स हॅव ऑलवेज बीन अ ऑब्जेक्ट ऑफ क्युरियोसिटी फॉर मॅन. म्हणजे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉट वॉटर स्प्रिंग आहेत, म्हणजे गरम पाण्याचे झरे आहेत. तर तिथून कायम गरम पाणी येत राहतं बाहेर. तर गरम पाणी कसं काय येत असेल, तर अर्थच्या जसं जसं खाली जाऊ आपण, तर अर्थचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी इन्क्रीज होत असतं. एव्हरी 32 मीटर्स खाली जाऊ तसं अर्थचं टेम्परेचर 1 डिग्रीनी इन्क्रीज होत असतं. मग ते जे झरे आहेत ते खूप अर्थच्या खूप खालच्या पार्ट मधून, अर्थच्या खालच्या सरफेस मधून अंडरग्राउंड ते बॉर्न झालेले ते जे झरे स्प्रिंग जे आहेत ते. Man has now developed a process whereby this underground heat can be utilized to generate power. आणि मग माणसाने त्याच्यातून पण एक प्रोसेस शोधून काढली. बघा, मॅन किती इंटेलिजंट आहे की त्यांनी ते गरम पाण्याचा गरम झरे म्हणजे अंडरग्राउंड जे हीट आहे अर्थची, त्याचा यूज करून पॉवर जनरेट केली. वन सच प्रोजेक्ट इज लोकेटेड इन मणिकरण, हिमाचल प्रदेश, इंडिया. आणि असा एक प्रोजेक्ट कुठे आहे? मणिकरण मध्ये आहे, हिमाचल प्रदेश.
ऑल द अबोव एनर्जी रिसोर्सेस आर अबायोटिक, दे कॉज मिनिमम पोल्युशन. हे सगळे जे रिसोर्सेस आहेत काय आहेत ते प्रोसेस बेस्ड एनर्जी रिसोर्सेस आणि ते अजैविक आहेत. म्हणजे ते फॉसिल्स पासून तयार नाही झालेले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये धूर होत नाही. वूड प्लांट्स किंवा अॅनिमल्स पासून ते तयार नाहीत झालेले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पोल्युशन होत नाही. दे आर ऑल्सो नोन ॲज इनएक्झॉस्टेबल एनर्जी रिसोर्सेस. आणि हे सगळे जे रिसोर्सेस आहेत ते कधीही न संपणार आहेत. इनएक्झॉस्टेबल म्हणजे कायम आपल्याला मिळत राहणार आहेत. सोलर एनर्जी, टायडल एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, हे सगळे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत ते विंड असेल, हायडल एनर्जी कायमस्वरूपी मिळणार आहे आपल्याला. इनएक्झॉस्टेबल आहे. The distance from the Earth's surface to its center is 6,373 किलोमीटर. अर्थचा जो सेंटर आहे तो बघा किती लांब आहे, थाउजंड्स ऑफ किलोमीटर, 6,000 अँड समथिंग इतका किलोमीटर आहे. द टेम्परेचर ॲट द सेंटर इज अराउंड 4,000 डिग्री सेल्सिअस. 4,000 डिग्री सेल्सिअस. कॅन यू इमॅजिन की आपण 100 आपलं जे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट असतो, पाणी जेव्हा बॉईल होतं तेव्हा किती असतं, उकळतं पाणी जे असतं त्याचं किती असतं टेम्परेचर माहितीये? नाही माहिती. उकळतं पाणी जे असतं तुम्ही सायन्स मध्ये लर्न केलं असेल. उकळतं जेव्हा पाणी तेव्हा त्याचं टेम्परेचर असतं 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचं टेम्परेचर असतं उकळत्या पाण्याचं 100 डिग्री. आणि इथं अर्थच्या सेंटरचं टेम्परेचर किती आहे बघा. उकळतं पाणी जर आपल्याला हाताला कोळलं तर हात जळू शकतो ना आपला, तसं हे तर किती आहे 4,000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इमॅजिन करा किती जास्त आहे. अर्थच्या जसं जसं खाली जाऊ आपण तर सेंटरचं टेम्परेचर किती आहे 4,000 डिग्री सेल्सिअस. डू इट युअर सेल्फ. अनघारीन. Ma'am, form groups of 5 to 8. Each group should select one or two energy resources. They should use the following points to collect information about the resource they have selected. Collect it from the internet, reference books, newspapers, TV programs, etc. And also through group discussions. Name of the energy resource, use of the energy resource, is estimated cost of power generation, advantages and drawbacks in using the energy resource, cuttings, pictures, and other available data about the energy resource, environment friend, environment friendlines of the energy resource, other फ्रेंडलीनेस, alternate other नॉट फ्रेंड alternatives लाईन, फ्रेंडलीनेस. ओके. other alternatives to the energy resource, compile the information and present it in the classroom. Choose the best and the most environment friendly energy resource with the help of all the presentations. Energy resource must be used very carefully. The demand for energy is increasing all the time due to growing population, urbanization, and growing needs of man. It is necessary to use alternative and non-conventional energy resources to meet these needs. It is also necessary to use energy frugally. We must always avoid unnecessary use of electricity. It is easily possible for us to do so. What will you do? ओके 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 वेट. तर आपल्याला काय करायचंय, ग्रुप बनवायचे 5 to 8 ग्रुप आणि एक एक एनर्जी रिसोर्स घ्यायचा आहे प्रत्येकाने. कोणी टायडल एनर्जी घेतली, कोणी सोलर एनर्जी. तर असे ग्रुप्स बनवायचे आणि एक प्रोजेक्ट करायचा आहे. नेम ऑफ द एनर्जी रिसोर्स, एनर्जी रिसोर्सेसचं नेम काय आहे, त्याचा यूज काय आहे, त्याचं पॉवर जनरेशन प्लांटची कॉस्ट काय आहे. हा जस्ट एक प्रोजेक्ट आहे. तुम्ही त्याची गुगलवरून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता तर कुठे जायचं नाहीये तुम्हाला, पण एखादा तुम्ही पॉवर जनरेशन सिलेक्ट केलं समजा सोलर एनर्जी, तर सोलर एनर्जीचा एखादं
इन्फॉर्मेशन भेटतीये का तुम्हाला? त्याचे जनरेशन प्लांट्स कुठे आहे सोलर एनर्जीचे? मग त्याच्यातून त्याची कॉस्ट किती आहे पॉवर जनरेशनची? मग त्याचे पिक्चर्स वगैरे तुम्ही बघू शकता मोबाईल वरती. इन्व्हायरमेंट फ्रेंडलीनेस म्हणजे ते इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत की पोल्युशन करतात? इन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे काय? की ज्याने एन्व्हायरमेंटला काही हार्म नाही होत. दे आर नॉट हार्मफुल टू अवर इन्व्हायरमेंट. दीज आर कॉल्ड इन्व्हायरमेंट फ्रेंडली. म्हणजे इन्व्हायरमेंटचे फ्रेंड असतात ते, असं म्हणू शकतो आपण. जर असे रिसोर्सेस जे तुम्ही चूज कराल ते इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत की नाहीये. अदर अल्टरनेटिव्ह टू द एनर्जी रिसोर्स. अजून काय रिसोर्सेस आहेत एनर्जी ह्याचे? अल्टरनेटिव्ह आहेत अजून सोलर शिवाय अजून दुसरे काय अल्टरनेटिव्ह आहेत? आणि ही सगळी इन्फॉर्मेशन कंपाईल म्हणजे एकत्र करायची आहे सगळी इन्फॉर्मेशन. सगळे रिसोर्सेस आहेत ते कसे यूज केले पाहिजे? इलेक्ट्रिसिटी असेल, गॅस असेल, वूड असेल, हे सगळं कसं आहे केअरफुली यूज केलं पाहिजे. द डिमांड फॉर एनर्जी इज इन्क्रीजिंग ऑल द टाइम ड्यू टू ग्रोईंग पॉप्युलेशन. आपली लोकसंख्या कंटिन्युअसली वाढत जात आहे. त्याच्यामुळे काय होत आहे की एनर्जी सगळ्यांनाच कमी पडते. डे बाय डे त्याचा वापर पण वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे त्याची डिमांड पण वाढत चालली आहे. अर्बनायझेशन अँड ग्रोईंग नीड्स ऑफ मॅन. अर्बनायझेशन म्हणजे शहरं वाढत आहेत, शहरीकरण होत आहे. पहिले जे विलेजेस जास्त होते आता डे बाय डे विलेजेसचं सिटीमध्ये रूपांतर होतंय आणि त्याच्यामुळे ह्युमनच्या नीड्स पण वाढत चाललेले आहेत. इट इज नेसेसरी टू यूज अल्टरनेटिव्ह अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस टू मीट दीज नीड्स. मग त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे आता? अल्टरनेटिव्ह आहे जे कन्व्हेन्शनल आहेत म्हणजे वूड आहे किंवा कोल आहे ते संपून जाणारे रिसोर्सेस आहेत. म्हणून त्याच्यासाठी आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा यूज केला पाहिजे. त्याला अल्टरनेटिव्ह फाइंड आउट केले पाहिजे. जसं की सोलर एनर्जी, हायडल एनर्जी. नेसेसरी म्हणजे वापर करता आला पाहिजे. फ्रुगली म्हणजे काय? काटकसरीने आपले एनर्जी आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. जेवढा पाहिजे तेवढा यूज करायचा. थंडी असली अननेसेसरी यूज ऑफ इझिली पॉसिबल आहे. आणि तर आपण बाकीच्या शकतो चालू ठेवून जाईल ह्या गोष्टी. डिसाइडेड डे इलेक्ट्रिक फॅमिलीनी असं डिसाईड करू शकतो वीक मधून एक सेव्ह करायची. बट प्रिपरेशन दिस पर्पज. एक दिवस आपल्याला इलेक्ट्रिकचा यूज नाही करायचा, ठेवायचा घर. तर त्यासाठी काय करू शकतो करायचं तर मोबाईल फोन चार्ज करून ठेवायचा आहे. त्या एक दिवस आपण टीव्ही नाही बघायचा आहे, फॅनचा यूज नाही करायचा आहे. त्याच्याने प्रत्येक सेव्ह झाली. किती इंडियामध्ये करोडो फॅमिलीज आहेत. लाईट ऑफ खूप सेव्ह
Is my voice clear now? आता आवाज येतोय का सगळ्यांना? मागचं काहीच ऐकायला नाही आलं का? तर आपण काय पाहिलं तर एनर्जी रिसोर्सेसचा यूज खूप फ्रुगली मीन्स काटकसरीने केला पाहिजे. अननेसेसरी यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी नाही केलं पाहिजे आपण. त्यासाठी आपण काय करू शकतो, फॅमिलीमध्ये वन डे असा ठेवू शकतो आपण की होल डे इलेक्ट्रिसिटी यूज नाही करायची. तर त्यासाठी काय प्रिपरेशन रिसोर्सेस what are in have you all understood? लेसन समजला सगळ्यांनी? डाऊट? इज देअर एनी डिफिकल्टी? लक्ष असणार तर तुम्हाला डिफिकल्टी पण फाइंड आउट होणार. What resources will have to be used for the following work? Rohan wants to fly a kite. रोहनला काइट फ्लाय करायचंय तर कोणती एनर्जी लागणार आहे? कोणता रिसोर्स? विंड एनर्जी लागणार ना काइट फ्लाय करायला. People in Adivasi hamlet have to be protected from the cold. So what will they need? They need coal or wood. Yes, wood. Then cooking on a picnic. पिकनिकला गेलेलो आणि आपल्याला काहीतरी कुक करायचंय तर वूड. Salma want to iron her clothes. You can switch on your mic and tell me. Ma'am, Iron her clothes. electricity. Anybody unmute? Ma'am, स्टार्ट करण्यासाठी रिसोर्स कोलचा यूज केला जातो रेल्वेमध्ये. मोस्टली कोलचा यूज केला जातो. हिटिंग वॉटर फॉर अ बाथ. वूडचा यूज करू शकतो आपण. एलपीजी यूज करू शकतो. अंघोळीसाठी पाणी गरम करायचं टेबल इनसाइड द हाऊस. रात्री आपल्याला लाईट पाहिजे तर आपण कशाचा यूज करतो? इलेक्ट्रिसिटी. विच एनर्जी रिसोर्स डज मॅन यूज द मोस्ट? इलेक्ट्रिसिटीज मोस्टली यूज करतो ह्युमन. अँड व्हाय? और वूडचा पण यूज करतो. वूड और इलेक्ट्रिसिटी बोथ. Can you all solve the question answers? They are easy. Okay. All the students. All students, can you solve?
So we can move to the next lesson. Explain the differences using points in the bracket. मिनरल ऑइल आणि सोलर एनर्जी असे नोटबुक मध्ये 2 पार्ट करायचे आणि त्याची अवेलेबिलिटी किती अवेलेबल आहे, सोलर एनर्जी कशी अवेलेबल आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का मिनरल ऑइल, सोलर एनर्जी, इन मिनरल ऑइलचे ऍडव्हान्टेजेस आणि ड्रॉबॅक्स म्हणजे त्याचे बेनिफिट्स आणि लॉस, फायदे आणि नुकसान काय आहे मिनरल ऑइलचं आणि सोलर एनर्जीचं, असं डिफरन्शिएट करायचंय. सेम हायडल पॉवर आणि पॉवर फ्रॉम जिओथर्मल सोर्स, हायडल पॉवर आणि जिओथर्मलला पण कम्पेअर करायचंय. फोटोग्राफ मध्ये काय दिसतंय आपल्याला? व्हॉट काइंड ऑफ एनर्जी प्रोड्यूस्ड? दॅट इज सोलर एनर्जी. ही कोणती एनर्जी प्रोड्यूस केली जाते? सोलर एनर्जी. सनलाइट कलेक्ट केला जातो त्या चिप्स मध्ये आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ह्युमन ऑक्युपेशन. नेक्स्ट लेसन इज ह्युमन ऑक्युपेशन म्हणजे मानवी ऑक्युपेशन म्हणजे काय? व्यवसाय. ऑक्युपेशन म्हणजे पशुपालन असेल, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स किंवा ऍग्रिकल्चर, हे सगळे काय आहेत? आपण ट्रेड करतो, हे सगळे काय आहेत? ऑक्युपेशन. म्हणजे व्यापार किंवा बिझनेस केला जातो त्याला काय बोलतात? ऑक्युपेशन. एखादा व्यवसाय. काय दिसतंय आपल्याला? काही ॲनिमल्स दिसत आहेत. नंतर एक लेडी आहे ते मिल्क काढते ॲनिमल पासून. देन इकडे ह्याची डेअरी दिसते ना, ते काय आहे? मिल्क कलेक्शन शॉप आहे. मिल्क कलेक्ट केलं जातं डेअरीमध्ये. देन ते मिल्क ट्रान्सपोर्ट होतं. मिल्कचा टँकर दिसतो आपल्याला, म्हणजेच काय? ते मिल्क ट्रान्सपोर्ट केलं जातं, कलेक्शन केलं जातं आणि नंतर तिथून ट्रान्सपोर्ट केलं जातं. नंतर मिल्क ट्रान्सपोर्ट करतात, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये मिल्क प्रोसेसिंग प्लांट्स असतात, तिथे मिल्क वरती प्रोसेसेस केल्या जातात. मिल्क प्रोसेस करून त्याच्यापासून पनीर, चीज, बटर किंवा श्रीखंड, कर्ड असेल, बटर मिल्क वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. आणि मग त्या वस्तू फायनली एफ पिक्चर जे आहे, ABCDEF, एफ म्हणजे एक शॉप आहे, तर तिथे सगळे आपल्याला मिल्क प्रोडक्ट्स अवेलेबल होतात. शॉपमध्ये घेतो ना आपण, दूध पाहिजे, पनीर, श्रीखंड पाहिजे, बटर मिल्क पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथून बाय करतो. तर आपल्याला ऑक्युपेशन्स लर्न करायचे. व्हॉट इज प्रायमरी ऑक्युपेशन, सेकंडरी ऑक्युपेशन अँड टर्शरी आणि क्वाटर्नरी. देर आर 4 टाइप्स ऑफ ऑक्युपेशन: प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. Answer the following questions after observing the picture in the figure 10.1. What are the buffaloes in the picture doing? Buffaloes आणि cow काय करतायत पिक्चर मध्ये? What they are doing? Yes, grazing. I wanted to listen that word only. They are grazing म्हणजे ते चरत आहेत. What is being obtained in picture B? We obtain milk from the buffaloes and cows. What is happening at the milk collection center in picture? इथे मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये काय होतं? ऑल द मिल्क इज कलेक्टेड. म्हणजे वेगवेगळ्या पार्ट्स मधून, वेगवेगळ्या भागातून मिल्क येतं तिथे डेअरीमध्ये, मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये, आणि सगळं मिल्क तिथे कलेक्ट केलं जातं.
लेट से 10 लिटर 20 लिटर समजा ज्याच्याकडे अॅनिमल आहेत, ज्यांनी डोमेस्टिकेट केलेले आहेत अॅनिमल, ते दूध काढतात. मग 10 लिटर 20 लिटर और मे बी 50-100 liters ऑफ मिल्क they collected at the milk collection center. In picture D, what is being transported? What could the tanker be going? Sorry, where could the tanker be going? तर डी पिक्चर मध्ये काय दिसतंय आपल्याला? मिल्क ट्रान्सपोर्ट होते टँकर मधून, आणि ते कुठे चाललेलं आहे मिल्क? तर मिल्क प्रोसेसिंग प्लांट्स असतात, तिथे हे मिल्क चाललेलं आहे. आपण पाहतो ना अमूल, गोकुळ, चितळे वगैरे हे दुधाचे पॅकेट्स वरती त्यांच्या ब्रँडचे नाव असतात त्या कंपनीचे. तर ते काय आहेत? मिल्क प्रोसेसिंग सेंटर आहेत सगळे, तिथे मिल्क वरती प्रोसेसिंग केलं जातं. Which products are seen in picture E? From what have these products been made? कोणते कोणते प्रोडक्ट दिसतात आपल्याला? बटर, पनीर आपण पाहिलं आताच, श्रीखंड, कर्ड असेल, मिल्कचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि ते कशापासून बनवले जातात? मिल्क पासून. From what have these products been made? They are made out of milk. What else is happening in picture E? पिक्चर ई मध्ये काय होतंय? सेल केले जात आहेत हे प्रोडक्टचं सेलिंग होतंय. जे प्रोडक्ट बनलेले आहेत फॅक्टरीमध्ये त्यांचं सेलिंग चालू आहे शॉपमध्ये. आउट ऑफ द प्रोडक्ट शोन इन पिक्चर एफ, विच प्रोडक्ट डू यू यूज? तुम्ही कोणते प्रोडक्ट यूज करता? प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे, प्रत्येकाची डिफरंट चॉईस आहे. कुणाला फक्त दूध पाहिजे, somebody want cheese, butter or buttermilk or ghee. So according to need, they choose the product. What would be the main difference between milk and milk products? डिफरन्स काय आहे? मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स मधला डिफरन्स काय आहे? तर मिल्क जे आहे ते आपण जास्त काळ साठवून ठेवू नाही शकत. मिल्क 1 or 2 फ्रीज मध्ये जरी ठेवलं तर 2-3 days मध्ये ते खराब होऊन जातं. बट हे जे मिल्क प्रोडक्ट्स आहेत, श्रीखंड असेल, आईस्क्रीम और जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत, चीज, बटर, ते मंथ्स और 6 months पर्यंत पण आपण टिकवून ठेवू शकतो. वी कॅन स्टोअर देम. डू दीज प्रोडक्ट्स पेरिश क्विकली लाईक मिल्क? पेरिश मीन्स खराब होतात का? पेरिश मीन्स काय? खराब होणे. तर हे जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत प्रोसेसिंग केल्यानंतर, ते प्रोडक्ट्स लवकर खराब होत नाही. जसं दूध लगेच खराब होतं, तर पाहिलं असेल ते दूध खराब झाल्यावर त्याची टेस्ट आणि स्मेल दोन्ही पण बॅड होतं. तसं जर बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत मिल्क पासून बनवलेले, ते लवकर खराब नाहीत होत. वी कॅन स्टोअर देम फ्रॉम अ मंथ टू द 6 months also. All the above pictures are related to rearing of domestic animals, obtaining milk from them, selling milk, processing milk at milk processing centers, making ghee, butter, cheese, श्रीखंड, पनीर, मिल्क पावडर एक्सेट्रा. हे जे वरचे सगळे पिक्चर आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत? रेअरिंग ऑफ डोमेस्टिक अॅनिमल्स, म्हणजे हे जे पाळीव प्राणी आहेत त्यांना पाळायचं. रेअरिंग म्हणजे त्यांना पाळणे. ऑब्टेनिंग मिल्क फ्रॉम देम, त्यांच्यापासून दूध मिळवायचं. मिल्क सेल करायचं, त्या मिल्क वरती प्रोसेसिंग करायचं मिल्क सेंटरमध्ये, प्रोसेसिंग सेंटरमध्ये. त्याच्यापासून घी, बटर, चीज, श्रीखंड, पनीर, मिल्क पावडर एक्सेट्रा बनवायचं. अँड सेलिंग देम इन मार्केट, आणि मार्केटमध्ये सेल करायचं. दिस वर्क इज कॅरीड आउट ॲट डिफरंट लेवल्स. हे जे वर्क आहे ते वेगवेगळ्या लेवलवरती चाललेलं असतं. हे जे मिल्क कलेक्शन आहे किंवा प्रोसेसिंग आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी चाललेलं असतं. मॅन अंडरटेक ऑल दीज ऍक्टिव्हिटीज टू सॅटिस्फाय हिज ओन नीड्स. आणि हा आपला ह्युमन जो आहे, आपण माणूस जो आहे, तो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून आपल्या ज्या डे टू डे लाईफच्या गरजा असतात, आपल्या नीड्स असतात, त्या फुलफिल करत असतो, सॅटिस्फाय करत असतो.
We classify these activity on the basis of their nature and the products of the yield. ओके. आपण जे हे प्रोडक्ट्स आहेत ह्या क्लासिफाय करायच्यात ऍक्टिव्हिटीज. म्हणजे हे ऑक्युपेशन्स आपल्याला क्लासिफाय करायचे आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी और क्वाटर्नरी. तर असे क्लासिफाय करायचे आहेत ऍक्टिव्हिटीज ऑन द बेसिस ऑफ देअर नेचर अँड द प्रोडक्ट्स दे यील्ड. कोणते प्रोडक्ट्स बनतात त्याच्यापासून आणि त्या प्रोडक्टचं नेचर कसं आहे त्याच्यावरून आपल्याला क्लासिफाय करायचं. नाउ लुक ॲट द पिक्चर अगेन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. विच ऑफ दीज ऍक्टिव्हिटीज अंडरटेकन टू ऑब्टेन अ प्रोडक्ट फ्रॉम नेचर. याच्यामधल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये नेचर कडून प्रोडक्ट घेतले जातात. रिअरिंग ऑफ ॲनिमल म्हणजे ॲनिमल्सला जे ग्रेझिंग केलेलं आहे ते नेचर पासून घेतलेलं आहे. ॲनिमल्स जे आहेत प्लांट्स ईट करतात ना, ते ईट प्लांट्स और दे आर ग्रेझिंग. तर ते जे आहे ते नेचर पासून मिळालेले आपल्याला. विच प्रोडक्ट इज ऑब्टेन थ्रू इट. मग त्याच्यापासून आपल्याला काय मिळाले. मिल्क मिळाले. हाऊ लॉंग डज दिस प्रोडक्ट लास्ट. तर हे किती दिवस टिकू शकतं. तर काही दिवस टिकू शकतं. जे मिल्क मिळालेलं आपल्याला ते काही दिवस टिकण्यासारखं आहे. इन विच पिक्चर इज द प्रोडक्ट ऑब्टेन फ्रॉम नेचर बिंग कलेक्टेड. कोणत्या पिक्चर मध्ये कलेक्शन चालू आहे. तर मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये, डेअरीमध्ये. विच सर्व्हिस डीड द मिल्क प्रोड्युसर गेट थ्रू दिस ऍक्टिव्हिटी. तर कोणती सर्व्हिस भेटते मिल्क प्रोड्युसरला. तर तो मिल्क प्रोड्युसर जो आहे तो मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये दूध ओततो आणि मग त्याला त्याचे पैसे भेटतात. ही अर्न मनी. व्हेअर इज द मिल्क बिंग टेकन. व्हॉट हॅपन्स टू द मिल्क देअर आफ्टर. हे मिल्क सगळं कुठे जात आहे. तर मिल्क प्रोसेसिंग सेंटर वरती जात आहे. अँड व्हॉट हॅपन टू द मिल्क देअर आफ्टर. तिथे काय होणार आहे नंतर. मिल्क वरती प्रोसेस केली जाणार आहे. मिल्क पासून मग बटर, चीज, पनीर ह्या गोष्टी बनवल्या जाणार आहेत. व्हॉट मिल्क प्रोडक्ट्स आर सीन इन द पिक्चर. पिक्चर मध्ये काय काय दिसते आपल्याला. बटर, चीज, पनीर ह्या वस्तू दिसत आहेत ना. श्रीखंड एक्सेट्रा, लस्सी, आईस्क्रीम, कितीतरी प्रोडक्ट्स आहेत मिल्क प्रोडक्ट. हु इन्स्पेक्ट दीज प्रोडक्ट्स. हु इन्स्पेक्ट दीज प्रोडक्ट्स. हे जे प्रोडक्ट्स आहेत ते कोण इन्स्पेक्ट करते. आपण तिथे बघतोय. दे आर सम स्किल्ड पर्सन्स. म्हणजे त्यांनी त्यांच्यामध्ये एक स्पेशल स्किल असते. त्यांनी एज्युकेशन घेतलेलं असतं त्याचं, की मिल्क वरती प्रोसेस कशी करायची आहे, कोणते केमिकल्स यूज करायचे, कोणते केमिकल एजंट यूज करायचे, कोणते त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. मिल्कमध्ये वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह ऍड करून ते पदार्थ टिकण्यासाठी वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह ऍड करावे लागतात. तर हे कोण आहेत. सगळे स्किल्ड पर्सन आहेत. ते कोणी पण नाही करू शकत. त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेली असते, त्याचं एज्युकेशन घेतलेलं असतं. मग ते त्याच्यावरती प्रोसेस करतात. व्हॉट डज द शॉपकीपर डू विथ दिस प्रोडक्ट्स. शॉपकीपर काय करतो. ते प्रोडक्ट सेल करतो. विच ऑफ दिस प्रोडक्ट्स आर पेरिशेबल अँड विच आर नॉन पेरिशेबल. कोणते प्रोडक्ट पेरिशेबल आहेत म्हणजे लगेच खराब होण्यासारखे कोणते आहेत. तर मिल्क पॅकेट, बटर मिल्क म्हणजे ताक किंवा दही, हे पनीर, हे प्रोडक्ट्स कसे आहेत. पेरिशेबल. अँड नॉन पेरिशेबल. मिल्क पावडर जर बनवली, मिल्क पासून मिल्क पावडर बनवली तर 6 months पण आपण स्टोअर करू शकतो. सो इट कॅन बी नॉन पेरिशेबल. विल द प्राइस अँड वेट ऑफ दिस प्रोडक्ट बी सेम ॲज दॅट ऑफ द मिल्क. मिल्कचे जे प्राइस आहे, ते जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचं प्राइस आणि त्यांचं जे वेट आहे ते सेम असणार आहे का. तर नाही. मिल्कचं वेट आणि त्याच्यापासून जर पनीर बनवलं तर पाणी सेपरेट होतं आणि पनीर सेपरेट होतं. म्हणजेच काय, त्याचं वेट डिफरंट असणार आहे.
म्हणजे 1 लिटर मिल्क असेल तर किती पनीर मिळतं आपल्याला? आय थिंक 160 ग्रॅम और 170 ग्रॅम पनीर मिळतं आपल्याला 1 लिटर मिल्क पासून. म्हणजेच काय आहे, मिल्क आणि त्याच्या प्राइस आणि पनीरच्या प्राइस डिफरंट आहे कारण त्यांचे वेट्स डिफरंट आहेत. अंडरस्टूड? Understood the explanation, what I have told you, all these question answers. See, there are so many questions. 2 pages are only questions. They have given only questions in the 1.5 page, and we have to find out the answers in the next half part. Means we will find out all the answers of these questions, what they want to say. So we will see this in our next lecture. आतापर्यंतचे क्वेश्चन समजले सगळ्यांना? They are very easy. They have given some pictures, they are also easy, and the question answers are also easy. Okay, so revise that part. Everybody revise, read, revise, do your homework. Okay, for now, bye bye. Bye everyone. Homework I will upload it on Google Classroom. Check Bye, your ma'am. Google Classroom. Bye. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye.